ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु वैभव मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन आतापर्यंत करत आलेलं आहोत ते म्हणजे उपासना या अंगाने चिंतन करत. उपासनेचा अर्थ महाराजांनी सुंदर सांगितलं आहे. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. देवाच्या जवळ आपली बैठक नेणं. आता आपली बैठक म्हणजे मनाची बैठक. तर हे सगळं मनाशी संबंधित आहे. ही मनाची बैठक जेवढी आपली देवाजवळ म्हणजे दिव्यत्वाजवळ नेता येईल तेवढी आपल्याकडनं उपासना होत जाते. म्हणून परमेश्वर असं जेव्हा आपण म्हणतो तर परमेश्वर ही वस्तू, पण रामदास स्वामी त्याला वस्तू म्हणतात. ही जी वस्तू आहे ती वस्तू सर्वव्यापी आहे. म्हणजे परमेश्वर सर्वव्यापी. सर्वव्यापी म्हणजे इथेही, आत्ता इथेही आहे आणि सर्वत्र, कुठे नाही असं नाही. म्हणून परमेश्वराला शोधायला कुठे खूप लांब गेलं पाहिजे, देवळात घेऊन बसलं पाहिजे, कुठे गेलं असं नाही. संत म्हणतात जिथे बसली तिथे ती परमेश्वराची उपासना तुझ्याकडे व्हायला हवी. उपासना व्हायला हवी म्हणजे आपल्या मनामध्ये सतत ते दिव्यत्वाचं स्मरण किंवा ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून सर्वसाधारणपणे आपण लहानपणापासून जी परमेश्वराची संकल्पना मनामध्ये धरलेली आहे ती निर्णय रूपामध्ये आपण लहानपणी पाहिलं. गणपती म्हणजे परमेश्वर, किंवा कोणाला विष्णू, कोणाला कृष्ण, कोणाला राम, हनुमान, ही रूपकं आहेत. आणि ही रूपकं म्हणजे त्या अनंत चैतन्य स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी डोळ्याला काहीतरी दिसायला हवं म्हणून तिथे ती रूपकं म्हणतात. आता ही रूपं आहेत, पण रूप नाही. रूपकं म्हणजे समोर दिसलं की आपल्याला आठवण होण्यासाठी. जसं नामस्मरण, नाम घेतलं की देवाचं स्मरण होतं, तसं जेव्हा आपल्याला अमुक एक रूप बघितलं की आपल्याला परमेश्वराचं स्मरण व्हायला पाहिजे, तर म्हणतात रूपक आहे. तर तिथे आपण ह्या रूपकांचीच पूजा करत असतो. आणि रूपकांची पूजा करताना मुळात जे चैतन्य स्वरूप आहे त्याचा आपल्याला परत विसर होतो. त्याच्या आठवणीसाठी आपल्याला ऋषीमुनी हे मूर्ती पूजा किंवा विभूती पूजा करायला सांगितले. कारण डोळ्याला दिसल्याशिवाय आपल्याला तिथे काही कळतं असं होत नाही. डोळ्याला दिसलं पाहिजे. कारण समोर ज्याशी बोलतो तो डोळ्याला दिसला तर आपण बोलू ना, ते त्याच्याकडे मागू असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे ज्यावेळेला ही विशिष्ट रूपं आपण म्हणतो, कृष्ण आहे, राम आहे, हनुमान आहे, आणखी गणपती आहे, देवी आहेत आता, तर इथे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो लहानपणापासून ऐकल्यामुळे. आणि त्या भक्तिभावातून आपल्याला मनाला स्थिरता मिळते. आता इथं फायदा कसा होतो ते लक्षात घ्या. ते मनाला स्थिरता लादण्यासाठी आपल्याला व्यास महर्षींनी किंवा आणखीन अनेक ऋषींनी ही विविध देवांची रूपं त्यांच्या कल्पनेतून निर्माण केली. आज आपल्याला ती सगळी खरी वाटतात का, लहानपणापासून ऐकलेली आहेत म्हणून. पण चैतन्य स्वरूप अथांग आहे, त्याला रूप नाही म्हटलं तर आपल्याला काही कळत नाही. आता जर आजकाल ऑनलाईन टी आपण मागवत होते नाही बऱ्याच वस्तू. आता ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर ती बरोबर नाही असं वाटलं तर भांडायचं कोणाशी?
तुम्ही मेसेज पाठवा, हे पाठवा, तुम्ही काय उत्तर येईल, तुम्ही हतबल होता, काय कोणाला काय सांगायचं, कारण तिथे चेहराच नसतो. पण दुकानदाराकडे जा, जरा बरोबर परत घेऊन टाकता येतं ना आपल्याला त्याच्याकडे. हा फायदा आहे. म्हणजे रूप दिसलं पाहिजे. तसं ऋषीमुनींनी हे जे आपल्या मनाची जी भावना आहे ती ओळखली आणि त्यांनी ही निरनिराळी रूप आणि त्यांची भक्ती सांगितली. आता या अंगाने प्रभू रामचंद्रन आता होते की न होते अशी बऱ्याच लोकांचे आहेत वाद आहे की कृष्ण होता की नव्हता, महाभारत झालं की न झालं. ज्याला श्रद्धा त्याला काही पडत नाही, झालं की न झालं आम्हाला माहिती आहे, आमचा देव हा आहे. कारण आपल्या डोळ्यासमोर पाहण्याची सवय असते. पण ह्याच्यातून नुकसान आपलं एवढं झालं की ही जी परमेश्वरी शक्ती जशी आहे तशी आपल्याला समजत नाही. जशी आहे तशी, जसं प्रत्यक्ष कशी आहे ती अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे, अमर आहे, अनंत आहे. आता ह्या वर्णनात आपण ह्या परमेश्वराला ओळखायचं कसं, पाहायचं कसं, असा प्रश्न पडतो सर्वसाधारण माणसाची. ही म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही की तुम्ही अनंत स्वरूप आहे असं म्हटलं तर काय करणार. आणि म्हणून हा विषय बऱ्याच लोकांना तो लक्षात येत नाही. परमेश्वर, खरा परमेश्वर कसा आहे. हा खरा परमेश्वर अथांग समुद्रासारखा आहे. म्हणजे आता ह्या क्षणी सुद्धा आपण सर्वजण ह्या चैतन्य स्वरूपात आहोत. याचा अर्थ परमेश्वरात आहोत. आपण ह्या चैतन्य स्वरूपात आहोत आणि आपल्यामध्ये चैतन्य स्वरूप आहे. दोन्ही बाजूला लक्षात घ्या काय म्हणतो. जसं हिमनग असतो तो समुद्रात असतो आणि हिमनगामध्ये समुद्राचं पाणीच असतं, दुसरं काहीच नसतं. आकाराला, पाण्याला गोठल्यामुळे आणि त्याला म्हटलं आपण हिमनग. तसं आपण, म्हणून जे आपण आता स्वतःला या रूपाच्या अपेक्षित प्रत्येक ठिकाणी आपण जे पाहतो आहोत ही खरं ती चैतन्य स्वरूपच स्वतःच्या ठिकाणी विशिष्ट नियमाने प्रगट झालं. जसं हिमनग प्रगट होतं तसं आपण प्रगट होतो. आणि हे प्रगट आपण होतो ते आपल्याला कळत नाही आपण कसे प्रगट झालो. पण इथे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की हे चैतन्य स्वरूप म्हणजे व्यक्ती नाही आहे. म्हणून परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे, किंवा अमुक एक अशी शक्ती नव्हे. शक्ती म्हणजे ते विजेची शक्ती, पाण्याची वाफेची शक्ती, पाण्याची शक्ती, निरनिराळ्या शक्तीची रूपं आहे. अणुशक्ती असं जे म्हटलं जातं. तर ती अणुशक्ती म्हणजे परमेश्वर नाही किंवा विजेची शक्ती म्हणजे परमेश्वर आहे. त्या परमेश्वरी शक्तीतून त्या सर्व शक्ती निर्माण झाल्या. परमेश्वरी शक्तीतून ही पंचमहातत्व निर्माण झाले. म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व, तत्व म्हणजे ही सुद्धा शक्तीच आहे. वायू ही शक्ती आहे, ते तत्व म्हणतो. तेज तत्व, सूर्य सौर शक्ती म्हणतो ना आपण, ती तेज शक्ती आहे. म्हणजे तेज तत्व वगैरे जे म्हणतो ते शक्ती मुळात आहे, ही शक्ती आहे. चैतन्य शक्ती हा शब्द वापरता आपल्या लक्षात आहे. म्हणून परमेश्वराला आकळणं, जोपर्यंत आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जी मूर्ती पूजा वगैरे ज्या आहेत ते पकडून ठेवलेलं आहे ते बाजूला करून हा परमेश्वर समजण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत परमेश्वर समजणार नाही. कारण लॉ ऑफ रिप्लेसमेंट हा नियम आहे की जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट धरलेली आहे ती सोडत नाही तोपर्यंत दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या आवाक्यात येऊ शकत नाही. आणि म्हणून मनापासून आपल्याला खरोखर परमेश्वर समजून घ्यायचं असेल. आता आपण म्हणतो ना की पूर्वीपासून ऋषीमुनी ध्यानस्थ व्हायचे की देवा ठिकाणं पण सगळेजण ध्यान करतानाच पाहिजे. शंकर म्हणजे ध्यान करतो, राम पण ध्यान करायला बसतो, रावण पण ध्यान करायला बसला होता. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण पाहतो सगळीकडे ध्यानस्थ बसणं, हे ध्यानस्थ बसणं म्हणजे नेमकं काय आहे. ध्यानस्थ बसणं म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाशी एकरूप होणं किंवा दिव्यत्वाशी आपल्या ठिकाणी जो दिव्यत्व आहे त्या दिव्यत्वाचा अनुभव घेणं. आता हे अनुभव घेण्यासाठी ही सर्व मंडळी ऋषीमुनी वगैरे ध्यानधारणा करायला शिकवतात. कारण जो दिसत नाही आणि कधीही दिसणार नाही, म्हणजे परमेश्वर डोळ्यासमोर आहे, दिसतो का नाही दिसत. आकाश आपण म्हणतो आकाश दिसतं का नाही, पण आपण आकाशात आहोत.
जसे आकाशात आहोत तसं सर्वत्र आता वायू तत्व आहे, म्हणजे हवेत सुद्धा आपण आहोत. आता जसे हवेत आहोत तसं तेज तत्वात पण आहोत. प्रकाश आहे सगळीकडे, त्या प्रकाश तत्वामध्ये आपण आहोत. जलतत्वात पण आपण आहोत आणि पृथ्वी तत्वात पण आपण. म्हणजे ह्या सगळं पंचमहातत्वामध्ये आपण आणि आपल्यामध्ये पंचमहातत्व. सगळं शरीर जे आपण म्हणतो ते सगळं आहे तिथे पंचमहातत्व. जसं पृथ्वीवर म्हटलं जातं की तिथे 70% पाणी आहे आणि 30% जमीन, तसं आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आणि 30% पृथ्वी तत्व म्हणजे आकार. म्हणून ह्या सर्व अंगाने जे आपण पाहतो ते ब्रह्मांडी ती पिंडी असा जो भाग केला जातो. सांगतात की ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच पिंडामध्ये, पिंडामध्ये म्हणजे ह्या शरीरामध्ये, पिंड म्हणजे शरीर. आणि म्हणून या शरीरामध्ये जे आहे हे लक्षात घेण्यासाठी पिंडदान, आता पितृपक्षामध्ये पिंडदान करतो ना आपण, पिंडदानाचा हा संबंध तिथे येतो. आपण म्हणतो पिंडदानाच्या पिठाचा गोळा केला की पिंड, अरे हेच पिंड आहे कळत ना. आणि ह्या पिंडाचं दान करायचं असतं, म्हणजे जे गेलेलं आहे त्याचं दान झालेलं आहे, पिंड त्यांचं गेलेलं आहे. आणि ती जाणीव फक्त आहे, त्या जाणीवेचं आपण कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी पितृपक्ष हा आपल्याकडे परंपरेने आला. मातृपक्ष का नाही म्हणत? खरं म्हणजे हा मातृपक्ष असावा. का? सर्व जिथून चर आणि अच निर्माण झालं ती माया म्हणतात त्याला, म्हणजे ती आहे, म्हणजे मातृ आहे, माता आहे. मूळ माया म्हणतात, म्हणजे दासबोधमध्ये त्याला मूळ माया म्हणतात. जे चैतन्य शक्ती ज्याला म्हणतात ती मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेतून जे जे निर्माण झालं त्याला म्हणतात गुणमाया. आणि ह्या गुणमायामध्ये डोकं फिरल्यामुळे हा मायेच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे. म्हणजे आहे कोण सगळीकडे? मातृशक्ती आहे. पण आपण त्याला पितृपक्ष म्हणतो. का पितृपक्ष म्हटलं तर पूर्वीच्या लोकांच्या डोक्यामध्ये पुरुष हा श्रेष्ठ, स्त्रियांना काही अक्कल नाही असं म्हटलं जात. मी नाही म्हणत, अशी एक भावना होती. आणि त्या भावनेतून हे सगळं पुरुष प्रधान संस्कृतीची बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतील. जर बघायला गेलं तर सगळं पुरुष म्हणजे पुरुषासारखा हुशार, पुरुष स्वतःला हुशार समजायचे. म्हणजे घरातली जर बाई असेल पूर्वी तुला काय बोलायलाच पण द्यायचे नाही, असा एक काळ होता. आता काय, आता उलट झालंय. आता पुरुषच बिचार गप्प बसायला लागते. कळलं की ही जे सगळं जे आहे ते बघा लक्षात घ्या की इथे परमेश्वरी शक्ती ज्याला आपण म्हणतो ही शक्ती आहे. पण ती शक्ती कधीच डोळ्याला दिसणार नाही किंवा त्या शक्तीला आपल्याला स्पर्श करता येत नाही. मूळ जे स्वरूप आहे त्याला म्हणतो, त्याला निर्गुण निराकार स्वरूप असं वर्णन केलं. निर्गुण आहे, तिथे काही आहे कळत नाही, काय गुण आहे कळत नाही, पण त्याच्यातून हे सगळे गुण निर्माण झाले. निराकार म्हणजे एक आकारही नाहीये कसलाच तिथे. म्हणजे जसं पाण्याला आकार नाहीये तसं आणि वायूलाही आकार नाही, तेज तत्वालाही आकार नाही. निराकार म्हणताना आपण कुठे कुठे पाहिजे आकाशालाही आकार नाही. आणि त्याहून सूक्ष्म असलेला हा ही जी परमेश्वर शक्ती आहे ती अधिक त्याहून अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिथे कसलाच आकार नाही. म्हणून परमेश्वर हा निराकार आहे, निर्गुण आहे. आणि हा निर्गुण निराकार म्हटलं तरी सुद्धा तिथे जिवंतपण आहे. शक्ती म्हटलं की आपल्याला वाटतं की तिथे कसं होतं, डोक्यामध्ये आपल्या एक एक गोष्टी अशा भरल्या, अणुशक्ती म्हणतो, विजेची शक्ती म्हणतो. तिथे जिवंतपणा नाहीये, स्वतःहून ती काही करत नाही. ती शक्तीकडे जसं ती प्रगट होते त्याप्रमाणे नियमाप्रमाणे तिथे तिच्याकडनं कार्य होतं. चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो की जी परमेश्वरी शक्ती, ह्या परमेश्वरी शक्तीतूनच हे सगळं विश्व निर्माण झालं. निर्माण झालं म्हटलं, तिने निर्माण केलेलं नाही. म्हणजे काय, ती कर्ण कुठे असतं? जिथे देह आहे तिथे कर्ण येतं, आणि जिथे देह नाही तिथे कर्ण येत नाही. म्हणजे तिथून होतं म्हणतो आपण. एक एक शब्दाचे अर्थ लक्षात घ्या. परमेश्वराकडून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. आता हे विश्व निर्माण झालं की नुसतं छू मंतर केल्यामुळे झालं का? नाही. तिथे एक एक नियमातून ती निर्मिती निर्माण होते. नियम आहेत, विशिष्ट नियम झाले की तिथे ती निर्मिती तशी निर्माण होते. मग नियमातून निर्माण होते.
नियमातून ती स्थितीला असते आणि नियमातूनच त्या निर्मितीचा लय होतो. म्हणून जे जे दृश्य जगत आहे ते दृश्य जगत, त्याला जन्म पण आहे, स्थिती आहे आणि लय आहे म्हणजे मृत्यू आहे. म्हणून जगामध्ये हे दृश्य जगतामध्ये कितीतरी माणसं जन्माला आली, युगानुयुग जर पाहिलं आपण तर कितीतरी जन्माला आली, काही काळ राहिलेली आहेत आणि काही काळानंतर त्यांचाही लय झाला आणि पुन्हा नवीन जन्माला. म्हणजे हे जे चक्र आहे याला म्हणतात जीवनचक्र. तशी माणसं आहेत, तसेच पशु पक्षी आहेत, तसेच कीटक आहेत. आणि ह्या नियमामध्ये जे जे बसू शकत नव्हते आताच्या परिस्थिती नियमावर ती निर्मिती अजिबात आता मिळत नाही. म्हणजे पूर्वीचे डायनोसॉर म्हणजे त्यांना प्रचंड प्राणी असायचे. आता ते कसे मृत्यू पावले वगैरे त्याच्या मागे शास्त्रज्ञ एखादी उल्का आली, त्याच्यावर पडली, सगळं हे झालं, बॉम्ब सगळं मोठं झालं, त्यातून सगळे मारले गेले वगैरे, तर निर्णय उदाहरणं देतात. पण नियमाप्रमाणे त्यांना राहता आलं नाही म्हणून ते लय पावले. आज आपल्याला ही परमेश्वरी शक्ती आहे आणि ह्या शक्तीशी आपला संबंध कसा आहे हे कळलं पाहिजे. आपण जेव्हा ही भक्ती करतो म्हणजे नेमकं काय करायचं असतं, ह्या शक्तीकडे काही मागायचं नसतं, त्या शक्तीकडनं नियमाने आपल्याला मिळत असतं. मी काय म्हणतो लक्षात. आज आपण जी भक्ती करतो, मूर्तीची, गणपतीची करतो, देवीची करतो, शेवटी काय म्हणतो, बाबा मला हे दे. शेवटी हात पसरतो ना आपण. सद्गुरू जरा वेगळं सर्वांना दे म्हणतो, म्हणजे आपल्याला स्वतःने मागायचं सर्वांना, पण मनात मलाच दे म्हणतो, तो भाग वेगळा असतो. इथे ही शक्ती तुम्हाला देत नाही तर तिच्याकडनं ते मिळतं, हा नियम आहे. सूर्य तुम्हाला प्रकाश देतो का? तुम्हाला तुमच्यासाठी प्रकाश देतो का? तो तुमच्यासाठी प्रकाश देतो, तो उगवतो आणि त्या प्रकाशात तुम्ही असता म्हणून तुम्हाला फायदा होतो. तसंच वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व ते स्वतः तुमच्यासाठी आलेले नाहीत, तर त्यांचा प्रभाव तुम्ही उपभोग घेऊ शकता. म्हणजे सूर्याने तुम्ही म्हटलं सूर्याला वेळ वाकला काहीतरी बोलला म्हणून का सूर्य तुमच्या रागावणार आहे का? नाही. पण तिथून त्याचा प्रकाश तेवढाच तुम्हाला मिळेल, जसे तुम्ही आहात त्या प्रकाशात त्याप्रमाणे मिळणार. म्हणजे परमेश्वरी शक्तीचा जर हा नियम लक्षात ठेवला तर त्या परमेश्वरी शक्तीची कृपा आपल्याला कशी होईल, तर नियमाप्रमाणे आपण त्या शक्तीशी संबंधित झालो तर ते मिळतं. आणि त्या नियमाप्रमाणे वागणं म्हणजे भक्ती. लक्षात घ्या, भक्ती म्हणजे आज आपण जी कर्मकांडात्मक भक्ती करतो, म्हणजे नारळ आणला, फुलं आणली, गणपतीच्या दुर्वा पाहिजे दुर्वा आणल्या, आता देवीसाठी आता निरनिळ्या काही गोष्टी ज्या त्या आल्या त्या आणल्या आणि त्या अंगाने आज जी भक्ती आपण करत असतो. आता ही भक्ती सुद्धा काही लोकांना फळते. मागणं मागितलं नवस पोहतो. आता लालबागचा गणपती किती लोकांना पावत असला पाहिजे ना, म्हणून एवढी गर्दी असते. कुठेतरी काहीतरी आहे थोडं, अगदी काय सगळं खोटं म्हणता येईल. ते का होतं? ही जी अनंत स्वरूप शक्ती आणि आपण म्हणजे आहो ही शक्ती, ही दोन्ही कनेक्ट आहेत, एकमेकाशी कनेक्ट आहेत. आणि ज्या वेळेला आपण श्रद्धेने एखादी इच्छा किंवा एखादं मागणं मागतो, त्या श्रद्धेतून आपल्याच कडून आपल्याला ते प्राप्त होतं नियमाने. अंतर्मन आपल्याला देतं असं आपण म्हणतो. पण ते मागणं मागायची आपल्याला पद्धत व्यवस्थित समजली पाहिजे तर ते आपल्याला मिळते. त्यासाठी तुम्हाला उपास तपास व्रतवैकल्य काही करायची आवश्यकता नाहीये. फक्त आपलं हे जे कर्म आहे किंवा आपले जे विचार आहे, आपलं जे आचरण आहे ते नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. म्हणून सुसंगत असणं महत्वाचं. म्हणजे परत लक्ष घ्या, ह्या जीवनविद्येने हे जे आपल्याला सगळं समजावून सांगितलेलं आहे सद्गुरूंनी, ते आपल्या लक्षात येत नाही आपल्याला. कारण आपली परंपरेने आलेली मूर्तीपूजा आपल्या डोक्यात इतकी पक्की आहे की अजूनही सद्गुरूंनी किती सांगितलं उपास करायची गरज नाही, व्रतवैकल्य करायची गरज नाही, तरी आपण करतो की नाही? बरेच लोक करतात. आता नाही म्हणते पण मनात करत असतात. कळलं ना की हे का करतो? कारण आपल्या अंतर्मनात इतकं घट्ट आहे की त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही.
आता आपल्याला हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी अनंत स्वरूप शक्ती आहे ही सर्वत्र आहे, ती अमुक एका ठिकाणी आहे असं नाही. जसं समुद्रामध्ये जर आपण खाली उडी मारली तर आपल्या अवतीभोवती काय असेल, सगळे पाणी असतं. तसं आता सुद्धा ही परमेश्वरी शक्ती आपल्या अवतीभोवती आहे आणि त्या अवतीभोवती असलेल्या शक्तीचा प्रभाव आपल्यावर असतो. आपल्या ठिकाणी असलेल्या विचारांप्रमाणे, उच्चाराप्रमाणे, आचरणाप्रमाणे आपल्याला प्रतिसाद मिळत असतो आणि हा जो प्रतिसाद मिळत असतो तो प्रतिसाद आपल्याला घेता आला पाहिजे. तो आपण घेत नाही. आपण तिथे दुर्लक्ष करतो म्हणा की आपल्याला ते समजत नाही म्हणा. पण जर हे एकदा ज्ञान झालं की परमेश्वराच्या जवळ आपली मनाची बैठक न्यायची आहे, त्याचा अर्थ असा आहे की ही परमेश्वरी शक्ती आत्ता इथे आहे. पण जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं जे सगळे संतजन सांगतात त्याचा अर्थ तो आहे की जिथे जातोस तिथे तूच आहेस. कसं, कशामुळे त्यांना माहिती आहे? त्यांना माहिती आहे चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. दुसऱ्या बाजूनी आपल्या देहाच्या ठिकाणी सुद्धा तेच चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे हिमनगामध्ये जसं समुद्राचं पाणीच आहे, हिमनग कुठे वाहून गेला तर तो समुद्रातच असतो आणि तो वितळला तर कुठे जाणार? समुद्रातच. तसे आपण आहोत. तितके आपण ते हा परमेश्वरी शक्तीशी जोडलेले आहोत आणि इतके जोडलेले आहोत हे स्मरण आपल्याला असायला पाहिजे. हे स्मरण आपण विसरतो. म्हणून हे स्मरण आपल्याला देण्यासाठी नामस्मरण. दुसरं परत स्मरण असं व्हायला पाहिजे की आपण परमेश्वराचे आहोत किंवा हे सगळं जे जीवन आहे हे चैतन्य स्वरूपाचं आहे. परमेश्वर म्हटलं की जर आपल्या मनामध्ये मूर्ती येतात, म्हणून चैतन्य स्वरूप म्हटलं तर ते आपल्याला अधिक लक्षात येतं. पण चैतन्य म्हणजे ती चैतन्य शक्ती, अथांग चैतन्य. त्याला चैतन्याचा अर्थ काय? चित अधिक अन्य ते चैतन्य. चित म्हणजे जाणणं. ही अनंत स्वरूप शक्तीच्या ठिकाणी सतत जाणणं चालू आहे, जाणण्याची स्पंदनं चालू आहेत. त्या स्पंदनाशी आपल्याला सुसंगत होत आलं. जितके आपण शांत होतो, स्थिर होतो, ध्यानधारणेच्या वेळेला नेमकं काय होतं? त्या चैतन्य शक्तीच्या स्पंदनांशी आपली स्पंदनं एकरूप व्हायला लागले की आपण निवांत होतो, शांत होतो. कधी कधी आपण नेणीवेत जातो, त्याला म्हणतात योग निद्रा म्हणतात. ती तितकीच उपयुक्त आहे, म्हणजे वाईट काहीच होत नाही. म्हणून त्या अवस्थेला पोहोचला तर आपण परमेश्वरात असतो आणि आपल्यात परमेश्वर असतो. म्हणजे आपल्यात चैतन्य शक्ती असतो आणि आपण चैतन्य शक्तीत असतो. या ठिकाणी इथे ही जी अवस्था आहे त्याला खरं म्हणतात उपासना. मनाची बैठक ह्या परमेश्वरी शक्तीशी आपली सतत जोडलेली असली पाहिजे आणि सतत जोडलेली पाहिजे. म्हणून संत सांगतात, आपण हरिपाठाचं उदाहरण देतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तीचारी साधी. ही दोनच वाक्य म्हटलं की अख्खा हरिपाठ आहे. पुढे म्हणायची काय गरज नाही. खरं सांग, खरं का? देवाच्या द्वारे म्हणजे देवाच्या द्वारामध्ये प्रत्येक क्षण तुझं स्मरण असेल, उभा म्हणजे तुझे स्मरण सतत ह्या परमेश्वर शक्तीवर असेल, तुला सगळ्या चारी मुक्ती प्राप्त होतात. म्हणजे पुढे दुसरं पुढे जायची गरज आहे का? फक्त एवढं सांगता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा का म्हणायचं? तर मनाच्या ठिकाणी ही चैतन्य स्वरूपाचं अखंड स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, म्हणून मनाची बैठक न्यायची. लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा, परमेश्वराची भक्ती म्हणजे आपलं मन ह्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात अखंड असलं पाहिजे आणि हा अखंड स्मरणातून आपली पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. जेव्हा जसं स्मरण तसं जीवन, याचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या. आपण चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत. सर्व रूप ही चैतन्य स्वरूपाचीच आहेत आणि म्हणून जिथे पाहू तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे अशी जर ज्ञानदृष्टी आपल्याकडे प्रगट झाली तर ते देवाच्या द्वारी उभा क्षण. देवाच्या द्वारे उभा क्षण बरे, याचा अर्थच हा आहे की ते द्वार म्हटलं की आपण दरवाजात म्हणतो. दरवाजात उभा राहतो कोण? दरवाजा. तुम्ही दरवाजात उभा राहिलो तर तुम्ही दरवाजा उघडत नाही ना. आणि तिथे ठोकायचा दरवाजा म्हणजे स्मरण करतो. स्मरण करतो म्हणजे दरवाजा ठोकणं.
आणि त्या स्मरणातून आपल्याला ह्या चैतन्य स्वरूपाशी समरसता साधता आली पाहिजे. जे अनंत स्वरूप आहे तेच अनंत स्वरूप ह्या देहातून कार्यरत आहे इथपर्यंत ते स्मरण केलं पाहिजे. म्हणजे मी उरताच कामा नये असं म्हणतात ना. बरेच वेळा काय असतं की इथे देवाकडे देवाच्या द्वारात गेलं म्हणजे त्या बाबतीत गोष्ट समजा लक्षात आहे. एक संत आहे, नाव विसरलो मी त्यांचं, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक साधक असा फिरत होता सगळीकडे. त्याला त्याच्यामध्ये शिष्य होता सद्गुरूंचा, आणि तो एका झोपडीकडे जातो आणि दरवाजा ठोकतो. आतून विचारतो कोण आहे. हा म्हणतो मी आहे. आतून दरवाजा उघडणार नाही परत, कारण त्याने उत्तर चुकीचं दिलं होतं. परत तो चिंतन करत 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 बऱ्याच दिवस गेला, परत गेला, परत तो म्हणा मी आहे म्हणून दरवाजा उघडणार नाही. परत गेला, परत सद्गुरूंचं काही स्मरण झालं त्याला, त्या पद्धतीने परत चिंतन केलं आणि परत गेला तर कोण आहे, तूच आहेस, दरवाजा उघडला. का आता दरवाजा दरवाजा बंद केला म्हणजे नेमकं काय आहे, देवाच्या द्वारी उभा क्षण. कोण उभा आहे देवाच्या द्वारामध्ये, ते चैतन्य स्वरूपाचं रूपच उभं आहे चैतन्य स्वरूपाच्या. म्हणून तूच आहेस हे जर कळलं तर दरवाजा उघडतो. म्हणून तेने मुक्तीच्या हरी साधे हरिमुखे म्हणा. म्हणजे हरिमुखे कसं म्हणायचं तर हे आपण चैतन्य स्वरूपातच आहोत, आपण म्हणून सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. हे अखंड स्मरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला विचारी मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती सांगितल्या जातात. त्याचा अर्थ पण साधा आहे. सलोकता म्हणजे सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, हे ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते. जिथे पाहतो तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे म्हणून सलोकता म्हटलंय. समीपता म्हणजे हे चैतन्य स्वरूप अगदी आपल्या जवळ आहे, ही ज्ञानदृष्टीने. स्वरूपता म्हणजे जे जे आहे ते सगळे चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, म्हणजे तिथे स्वरूपता आहे. आणि सायुज्यता म्हणजे पाहणारा उरतच नाही, फक्त चैतन्य स्वरूपच आहे, ह्या एकरूपतेत गेलं की ती स्वरूपता. म्हणजे जे देवाच्या द्वारे उपाक्षणामध्ये जो अर्थ झाला त्याचाच बोध प्रगट झाला पाहिजे आपल्या आचरणात, की हे जे आहे ते सगळं जीवन परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. हा बोध जेव्हा आपल्याला प्रगट होतो त्यावेळेला खरी परमेश्वराची भक्ती सुरू होते. या बोधातून सतत स्मरण करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो तेव्हा खरी मनाची बैठक परमेश्वराच्या जवळ जाते, म्हणून ती खरी उपासना सुरू होते. तोपर्यंत खरी उपासना आपल्याकडनं होत नाही. म्हणून ज्यांना जे सद्गुरू म्हणजे हे कळतो कोणाला, जे सद्गुरूंचे शिष्य आहेत, नुसते शिष्य नाही, सद्गुरूंचे शिष्य आहेत आणि सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात त्यांना हा अनुभव येतो. बाकीच्यांना तो अनुभव येऊ शकत नाही. सद्गुरू एका प्रवचनातच हे सांगितलंय, म्हणजे मी माझ्या मनाने काही सांगत नाही. इथे सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा विराट सागर आपल्याला सांगितलेलं आहे. परमेश्वराची व्याख्या जीवनमध्ये केलेली आहे, पण ती आपल्या लक्षात अजिबात राहत नाही. दुसरं काय सांगितलंय, परमेश्वर म्हणजे आनंद आहे त्याचे स्वरूप, शक्ती आहे त्याचा गाभा आणि जाणीव आहे त्याचं रूप. म्हणून परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे किंवा नुसती शक्ती नव्हे, तर आनंद आहे त्याचे स्वरूप आहे, शक्ती आहे त्याचा गाभा आहे आणि जाणीव आहे त्याचं रूप आहे. आता परमेश्वर आपण असं कधी बघायला गेलो, लक्षात घ्या की आनंद हे त्याचे स्वरूप आहे. म्हणजे त्या परमेश्वरी शक्तीमध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही. पण आनंद ह्याचा अर्थ आपल्याला परत कळत नाही. आपला आनंद म्हणजे आपल्याला जर 1 लाख रुपये कुठे हातात दिले की आपल्याला केवढा आनंद होईल ना, तसला आनंद आपण बघायचा प्रयत्न करतो. तिथे ज्या वेळेला परमेश्वराशी एकरूपता होते तेव्हा ते शांती स्वरूप असतं, तो आनंद असतो. समाधान असतो, त्याला आनंद म्हणतात. तिथे उड्या मारणारा आनंद नाही. म्हणजे आता बांगलादेशला भारताने हरवलं, लगेच खुश झाले सगळे ना, हरवलं म्हणून. म्हणजे ज्या वेळेला आपण अशा गोष्टीचा आनंद घेतो त्यावेळेला तेवढा पण उड्या मारतो आणि थोडा शांत पण होतो.
पण परमेश्वरी शक्तीचा आनंद म्हणजे अखंड आनंद, म्हणजे अखंड समाधान असतं. संतुष्टम सततम योगी. खरा योगी कोण? ज्याच्याकडे सतत समाधान असतं तो. म्हणून आनंद आहे त्याचे स्वरूप, शक्ती हा त्याचा गाभा आहे. म्हणजे आता बघा, ही परमेश्वरी शक्ती आहे, तिथे सतत आनंद आहे, तिथे प्रचंड सामर्थ्य आहे. शक्ती म्हणजे ते सतत आहे आणि सतत असलेलं सामर्थ्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथे जाणीव रूप आहे. जाणीव म्हणजे जाणणे पण तिथे चालू आहे. म्हणून ही चैतन्य शक्ती आहे, तिथे जाणणे पण आहे. ते कसं आहे? नेणी स्वरूप आहे. म्हणजे एक एक लक्षात घ्यायला लागलं तर आपलं परमेश्वर विषय कळण्याला कठीण का होतं ते दिसत. नेणी स्वरूप म्हणजे जसं आपण जाणीवपूर्वक बोलतो तसं तिथे बोलणं पण. म्हणून असं परमेश्वर प्रगट होऊन तुम्हाला प्रसन्न होणार नाही. पूर्वीच्याकडे होतं ना, परमेश्वर बसले डोळे बंद केले की 12 वर्ष झाले की तो समोर यायचा, वर माग म्हणायला लागायचं ना. आताही लोक तसाच विचार करतात. बरं, वर माग म्हणणार, तो वर मागत नाही. तो हाला रामराम म्हटलं तरी तो वर मागायला द्यायला कोण हे नाही पुढे. पण कल्पनाच एवढी असते आणि त्या कल्पनेतून पाहण्याचा आपला जो अभ्यास आहे, आणि त्यामुळे परमेश्वराची कल्पना आणि सत्य परमेश्वर समजून घेणं याच्यात जमीन आसमानाचा फरक पडतो. संतांना हे व्यवस्थित माहिती असतं. सर्व संत ज्यांचे जे साक्षात्कारी म्हणतो त्यांना हे चैतन्य स्वरूप आहे हे माहिती आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ज्ञानेश्वरी सांगितलं की संत कोणाला म्हणायचंय? ज्यांना माहिती आहे की सर्व उपाधी म्हणजे ही सगळी रूप दिसत आहेत त्या उपाधी आहेत. शरीर ही उपाधी आहे, प्रत्येक रूप, मग पशुचं असेल, पक्ष्यांचं असेल, तिथे सर्वत्र उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र. या सर्व शरीरामध्ये चैतन्यच कार्यरत आहे हे ज्यांना कळतं, जे स्वीकारतात ते संत. नाही तर ते संत नव्हे. म्हणजे परमेश्वर हा असा कळला पाहिजे की तो अनंत स्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे आणि त्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालंय. जे जे दिसतं ते सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. त्याला म्हणतो आपण सगुण साकार रूप परमेश्वराचं. म्हणून प्रत्येक रूप हे परमेश्वराचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं. एक एक अर्थ जर आपल्याला व्यवस्थित समजला तर हा परमेश्वर आपल्याला म्हणून तिथे उपासना करायला आपल्याला सोपं जाईल. उपासनाकडे वळायचं असेल तर आपल्याला ही परमेश्वरी शक्ती अशी सर्वत्र आहे. त्यासाठी तुम्हाला मुहूर्त शोधायला नको, कारण मुहूर्त शोधला म्हणजे तुमची पूजा झाली असं नाही. सगळे क्षण म्हणजे प्रत्येक मिनिट किंवा प्रत्येक मिनिटाचा अगदी छोटासा भाग म्हटला तरी तो शुभच असतो. तिथे अशुभ म्हणून काहीच नाहीये. शुभ आणि अशुभ ही आपली कल्पना आहे. आपण कल्पनेतून बघतो. आपण म्हणतो ना अमावास्या वाईट आहे की चांगली आहे? काय म्हणता? अमावास्या अशुभ आहे ना म्हणतो की नाही? नाही म्हणता अशुभ. अमावास्याला चला मग अमावास्या अशुभ म्हणतो का? पण दिवाळीला लक्ष्मीची पूजा कधी करतो आपण? अमावास्याच्या वेळेलाच करतो. मग तिथे मग हे कुठून आलं? बरं, कृष्णाष्टमीला कृष्णाचा जन्म झाला. अष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी म्हणजे अमावास्येकडे चाललेला प्रवास. म्हणून कोणताही क्षण किंवा कोणत्या आता हे जे तुम्ही ह्या लोकांनी असे मांडलेले शास्त्र काय? हे शास्त्र म्हणजे काही नियम लक्षात घेऊन त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकतो. आपण ठरवला हा शुभ मुहूर्त आहे, शुभ आहे म्हणून तुम्ही पितृपक्षामध्ये काहीतरी घ्यायला जा, तुम्हाला स्वस्त मिळेल. बघा तुम्ही सोनं बिनं सगळ्या गोष्टी स्वस्त, कारण गिराईक नसतं त्या. कोण तुम्ही घ्या, कपडे घ्यायला जा, मुद्दाम जा, लगेच या म्हणतील तुम्हाला, कळलं ना? पण घर खरेदी करायला जा, तो देणार नाही आता ना आम्हाला करायचं, कारण त्याला पितृपक्षात विकायचं नसतं, कारण त्याला थांबायचे. पण ज्यांचा व्यापार आहे, ज्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा कोण येत असेल गिरायक तर येऊ दे म्हणतात. आणि म्हणून ह्या पितृपक्षामध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मुद्दाम पितृपक्षामध्ये जायचं. घर खरेदी करायसाठी मुद्दाम पितृपक्ष, तिथे भाव पडलेले असतात, कोण विचारत नसतं त्यावेळेला, कोण येत नाही त्या 15 दिवसात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपण लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक क्षण हा शुभच आहे, कारण हे सगळीकडे चैतन्य शक्तीच आहे, तिच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. मी म्हणतो तिथे सुद्धा चैतन्य शक्ती, आणि समोर जे दिसतं तिथे सुद्धा चैतन्य शक्ती. ही देवाच्या जवळ गेलेली बैठक आहे.
आपण खूप भक्ती देवाच्या नावाखाली खूप पूजा अर्चा करतो, पण समोर दिसलं की भेदभाव करतो. समोरच्या माणसाकडे जेव्हा आपण भेदभाव करतो ती म्हणजे परमेश्वराची प्रतारणा होते, तिथे उपासना नसते. हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर परमेश्वराच्या जवळ आपली बैठक कशी न्यायची ते कळलं. म्हणजे एका बैठक नेण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या चैतन्य स्वरूपाचा बोध दृढ करणं, म्हणजे जितकं बाह्य जगापासून अलिप्त होऊन स्वतःकडे स्वतःला अनुभवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला सुद्धा ते परमेश्वरी शक्तीचा अनुभव असतो. आणि जेव्हा डोळे उघडे करून सर्वत्र जेव्हा सगळी रूपं पाहतो तिथे सुद्धा हे चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावात जेव्हा तुम्ही प्रत्येकाचा आदर करता, प्रत्येकाचा सन्मान करता, प्रत्येकाला आपल्या बाजूने चांगलं वागण्याचा प्रयत्न करता, ही परमेश्वराची पूजा आहे. आता याच्याशिवाय दुसरी पूजा नाही. ह्या दोन्ही पूजा आपल्याला जमल्या पाहिजेत तेव्हा ती उपासना होते. म्हणून आपल्या ठिकाणी करायचं असेल तर आपल्या हा मनाला अंतर्मुख करावं लागतं. आणि जेव्हा डोळे उघडतो तेव्हा आपण बहिर्मुख होतो, सगळी रूपं दिसतात. त्या प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूपच आहे. सर्व उपाधी माझी गुप्त म्हटल्यानंतर सगळीकडे हे चैतन्य स्वरूप आहे. दुसऱ्या भाषेत ते काय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीचे भगवंत, हा निश्चित भक्ती योग जाणं मला. की समोर दिसलं की तो भगवंत आहे. भगवंत म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, लक्षात घ्या. इथे रूप नाही पाहिजे, म्हणजे रूप हा दिसतंय ते आहे, पण ते रूप कोणामुळे आहे, ह्या चैतन्य स्वरूपामुळे. हे रूप काही काळ राहणार आणि काही काळानंतर ते लय पावणार आहे, पण चैतन्य स्वरूप तसंच राहणार. म्हणून ज्या वेळेला आपण एखादं चित्र पाहतो, सुंदर चित्र वगैरे सगळं पाहतो, काही काळानंतर रंगचित्राचे उडाले तर काय उरतं, मागचा जो कॅनव्हास असतो तो उरतो. तसं चैतन्य स्वरूपाच्या कॅनव्हासवर हे सगळं विश्वाचं चित्र उभारलेलं आहे. हे सगळं विश्व म्हणजे एक चित्र आहे, निर्णायक चित्र ह्या चैतन्य स्वरूपातूनच प्रकट झालेली. ती काही काळ असणार आणि जाणार, पण चैतन्य स्वरूप तसंच राहणार. ज्यावेळेला आपण पिक्चर बघायला सिनेमाला पूर्वी जायचो त्यावेळेला त्याच्यावरती लढाया व्हायच्या, आग लागायची, मारामाऱ्या करायच्या, सगळं बघत. इथे पण आपल्याला चेव येतो ना मारायचा बिरायचा, काही लोकांना चेव येतो असं बघता बघता. तर एकदा तो पिक्चर संपला तो उरतो काय, पडदा. आणि त्या पडद्याला आगही लागलेली नसते. पडद्याला पाऊस पडला तरी पडदा भिजलेला नसतो. पाऊस पडतो पिक्चर बघितलं, पावसात सगळं भिजतात हे सगळं बघतो, पण तो पडदा भिजत नाही. तसं चैतन्य स्वरूपावर काहीच परिणाम झालेला नसतो. लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वरी शक्ती कशी आहे ते समजून घ्या. इथे ही जी चैतन्य शक्ती आहे, हा चैतन्य ह्या पडद्यासारखी आहे. या पडद्यावर एक पिक्चर भरपूर, आपली ही आपण सगळे रूप म्हणजे त्याची पिक्चर आहेत सगळे. एक 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 निर्णय सिनेमे पाहतो आपण, त्या भावनात गुंततो, तिथे मारामाऱ्या करतो, सगळं करतो. एक राम म्हटलं की कोण शत्रू नसतो, कोण मित्र नसतो. तिथे उरतं ते फक्त चैतन्य स्वरूप उरतं. म्हणून इथे आपल्याला उपासना करण्यासाठी दोन मार्ग आहेत आणि दोन्ही मार्गाने उपासना करायची आहे. एक म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या हा चैतन्य स्वरूपाचा वेध घ्यावा लागतो आणि त्यालाच म्हणतो आपण ध्यानधारणा. आणि दुसऱ्या बाजूने सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे ह्याची जाण घेत बसायला लागते. सतत जाणता आलं पाहिजे, सतत स्मरणातून जाणता आलं पाहिजे की हे सगळीकडे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे. म्हणजे त्यामुळे कोणाही बद्दल आपल्या मनामध्ये भेदभाव राहत नाही. भेदभाव करणं ही परमेश्वराची प्रतारणा आहे, म्हणजे या चैतन्य स्वरूपाची प्रतारणा आहे. आपलेपणाने सर्वांचा सन्मान करणं ही चैतन्य स्वरूपाची उपासना आहे. म्हणून ही चैतन्य स्वरूपाची जी उपासना आहे ती आपल्याला जमली पाहिजे. हा महत्त्वाचा म्हणजे एवढं सांगण्याच्या मागे मुद्दा काय, आपण जी उपासना करतो ती ही चैतन्य स्वरूपाची उपासना आपल्याला करता आली पाहिजे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या ह्या पद्धतीने ज्या उपासना करायला लागतो ते आपलं मनोबल वाढतं, मनशक्ती वाढते, विचारशक्तीला एक वेगळा आकार प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये शांती समाधान नांदायला लागतं. हे शांती समाधान नांदणं म्हणजे खरी उपासना आपल्याकडनं चालू आहे, हा त्याचा अर्थ आपल्याला कळला. ज्याच्याकडे शांती समाधान नसतं, भरपूर पूजा करतो, हे करतो, पण परत रडत बसतो, त्याला ती उपासना अजून जमत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्या.
आणि म्हणून आता आपल्याला परत उपासनेकडे वळायचं आहे. एवढं सांगितलं कशासाठी? आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा बोध घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला स्थिर करता आलं पाहिजे, शांत करता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या मनाला आपण स्थिर आणि शांत करू शकत नाही तोपर्यंत चैतन्य स्वरूपाचा म्हणजे परमेश्वराचा वेद आपण घेऊ शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. तो आणि आपण एकच आहोत बघायला गेलं तर, पण ते शब्दाने आपल्याला कळत नाही. कारण ती कळण्याची जी मनाची कुवत आहे ती कुवत आपल्याला वाढवावी लागते. जशी जशी आपण साधना करायला लागतो तशी तशी ही कुवत वाढणार आणि त्यावेळेला आपल्याला हे सगळे अर्थ व्यवस्थित कळतात. म्हणून आता पुन्हा आपण सगळ्यांनी थोडा वेळ आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा वेध घेण्यासाठी आता ही श्वासस्मरणाची उपासना आपण करणार. सर्वांनी डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. संपूर्ण श्वासाकडे लक्ष असू द्या. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. 5 वेळा तरी असं करत राहा. नाकपुडीतून श्वास आत येतोय आणि नाकपुडीतूनच श्वास बाहेर पडतोय. ही जाणीव आपल्याला लक्षात येते. लक्षात घ्या, श्वास पाहता येत नाही, डोळ्यांनी श्वास पाहता येणार नाही, पण जेव्हा नाकातून हा श्वास आत जातो आणि नाकातून तो श्वास बाहेर पडतो तेव्हा ते जाणता येतं. हे जाणणं इथे चालू आहे आणि ही जाणणारी शक्ती ह्या श्वासाला जाणत आहे. लक्षात घ्या, श्वास येतोय आणि श्वास बाहेर पडतोय. श्वास येतोय, श्वास बाहेर. श्वास येतोय आणि श्वास बाहेर पडतोय. श्वासोच्छवास, श्वास आणि उच्छवास असं त्याचं वर्णन केलं जातं. नाकपुडीतून शरीराच्या कुडीमध्ये, कुडी म्हणजे शरीर, या कुडीमध्ये हा श्वास भरला जातोय आणि तिथून पुन्हा हा उच्छवास, शास्त्रीय भाषेत म्हणायचं असेल तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. प्राणवायू आत जातोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय. म्हणजे श्वास आणि उच्छवास असं जे सांगितलं जातं हे अखंड आपल्याला चालू आहे. श्वासोच्छवास फक्त आता आपण जाणतो आहोत, पण जन्माला आल्याबरोबर जो हा श्वासोच्छवास सुरू होतो तो अंतापर्यंत, म्हणजे जेव्हा हा बंद होतो तेव्हा तिथे शरीराचा जिवंतपणा लुप्त होतो. स्थिर व्हायचंय. फक्त श्वास येतोय आणि श्वास बाहेर पडतोय तिथेच लक्ष ठेवा.
श्वास बाहेर पडतोय आणि इथे लक्ष ठेवा. श्वास येतोय, श्वास बाहेर पडतोय आणि इथे हे जे बाहेर पडणं आत येतं हे कळतं, हे कळण्याकडे लक्ष द्या. जाणण्याकडे लक्ष द्या. हे कोण जाणतं? हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. श्वास येतोय आणि श्वास जातोय आणि हे जे तत्व जाणता आहे त्या तत्वाकडे लक्ष द्या. श्वासागणित ते लक्ष त्या जाणणाऱ्याकडे गेलं पाहिजे. हे जाणणं जे चालू आहे त्यालाच परमेश्वराचं जाणीव रूप म्हणतात. फक्त श्वास येतोय आणि श्वास जातोय आणि हे जाणणं चालू आहे त्या जाणण्याकडे लक्ष द्या. तीव्रतेने जाणा. संपूर्ण फोकस, संपूर्ण लक्ष ही श्वासोच्छवासाची प्रक्रिया आहे तिथे असू द्या. आणि ही प्रक्रिया जाणली जाते आहे, जाणणं चालू आहे. जिथे जाणणं चालू आहे त्याचा वेध घ्या. तिथे शोध चालू ठेवा. जिथे जाणलं जातं ती जाणीव, त्यालाच चैतन्य, जाणणारी चैतन्य शक्ती, तेच परमेश्वराचं जाणीव रूप आहे हे लक्षात घ्या.
हळूहळू डोळे उघडायचे, पण सर्व लक्ष जाणणं जिथून चालू आहे तिथे असावं. गेल्या वेळेला आपण जो एक स्टेप पुढे गेलोय आपण, पण प्रत्येकाने घरी जाऊन हा प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं मंगळवारी आलो आणि झालं होणार नाही. जितकी सवय लागेल बसण्याची, 20 मिनटं बसाल, आपोआप तिथे 30 मिनटं होतील, 40 मिनटं, पण वेळ देऊन बसायचं. आपला तिथे जायचंय तिथे पडायचं असा विचार करून बसू नका. 10 वेळा डोळे उघडाल दिवस, कळलं? वेळ भरपूर ठेवायचा. 1 तास तरी आपल्यासाठी वेळ आहे. तिथे सगळ्यांना घरी सांगून ठेवायचं, त्रास द्यायचा नाही, गपचूप असं पुढे जे बसायचं. आणि मनापासून हा अभ्यास करा. 20 मिनटं पण जितकं मन निवांत होईल, श्वास मंद होईल, घाबरायचं कारण नाही. तिथे निवांतपणा येतो आणि तिथे अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा. 2 गोष्टी सांगितल्या, आज जरा पुढे नेलं. आतापर्यंत फक्त श्वास पहा म्हटलं होतं, पण आता श्वासाला पाहणं चालू आहे म्हणून कोणतरी पाहणारा आहे ना. हा कोणतरी आहे तेच जाणीव रूप म्हणतो आपण, तेच परमेश्वराचं जाणीव रूप आहे. जाणणं तिथे जातं. तिथे देवाच्या द्वारी उभा क्षण होय तेने मुक्तिचारी. मुक्ती 4 मुक्ती नंतर पुढे, पण आधी त्या उभं राहायला तर समजलं पाहिजे. आपण फक्त टाळ्या वाजून म्हणतो, उभं तर राहतच नाही, पळतो, धावत पडत असतो ना. भावना भाव तो जसा राहायला पाहिजे तसा राहता येत नाही. म्हणून परमेश्वरी शक्ती, चैतन्य शक्ती ही अशी आहे, तिच्या बरोबर तिच्याजवळ जर उपासनाची म्हणजे जवळ बैठक न्यायची असेल तर आपल्याला अंतरात बैठक न्यावी लागते आणि बाह्य अंगाने पण सर्वत्र पाहता आलं की ती बैठक पक्की होते. ते आपल्याला जमवायचं. आणि म्हणून हा अभ्यास प्रत्येकाने घरी जाऊन करा, कारण इथे वेळ कमी मिळतो. कारण इथे 1 तास बसलं तर ते बरोबर जमेल, पण रोज येऊन बसलं पाहिजे. ते म्हणाले बापरे रोज कोण बसणार असं म्हणतात, पण घरी तरी बसा आणि अभ्यास प्रामाणिकपणे करायचा. काही जमेल, कधी जमणार नाही. ज्यावेळेला ती बैठक होत नाही तर जमणार नाही. 17 विचार येते, पण कितीही विचार आला तरी श्वासाकडे पाहायचा अभ्यास करायचा, विचारांकडे लक्ष द्यायचं नाही. आणि हे जेव्हा प्रत्यक्ष व्यवस्थित जमेल त्यावेळेला ही मी आता आपण जे चिंतन करतो त्याचा काहीतरी फायदा होईल. आतापर्यंत फक्त आपण बोललोच होतो, पण आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे नेतो. आणि ही कृती फार महत्वाची. जोपर्यंत ही कृती जमणार नाही तोपर्यंत उपासना होणार नाही, लक्षात ठेवा. बाकी बाह्यांगाने जी आपण आता करतो आहोत उपासना, आता नवरात्र आहेत, नवरात्रीला भरपूर उपासना होईल. नवीन नवीन रंगाचे कपडे घालणार, गरबा खेळणार, नाचगाणी करणार, सगळं करणार, पण देवाच्या जवळ बैठक नाही होईल ना. तर 9 दिवस भरपूर चालेल सगळीकडे, पण खरी बैठक आहे ती ही आहे. आणि ही बैठक जर जमली तर मग पुढची बैठक आपल्याला जमेल. म्हणजे सगळ्यांना बैठक जमव ही सद्गुरूचरणी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.